मित्रांनो, हा प्रश्न 90% लोक चुकवतात आणि जर तुम्ही एक्झामची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नमस्कार मित्रांनो, लक्ष सरकारी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भारत आणि बंगालमधील सर्वात महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय, ते पण सोप्या एक्सप्लेनेशनसोबत. फक्त नाव नाही तर कंप्लीट स्टोरी समजून घ्या, ज्यामुळे तुम्ही कधी हा टॉपिक विसरणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून असेच इम्पॉर्टंट जी के व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. चला तर मग सुरू करूया. बघा तर सुरुवात करूया. पहिला क्रमांकाचा आहे बंगालचा प्रथम गव्हर्नर. तर कोण होता? रॉबर्ट क्लाईव्ह. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगालवर सत्ता मिळवली. रॉबर्ट क्लाईव्ह हा ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर बनला. बघा मित्रांनो, पहिला गव्हर्नर कोण होता? तर रॉबर्ट क्लाईव्ह. भारतात ब्रिटिश राज्याची सुरुवात याच्यापासूनच झाली होती. तर बघा, दुसरं आहे बंगालचा शेवटचा गव्हर्नर. बघा, बंगालचा शेवटचा गव्हर्नर आहे. मित्रांनो, मी जेही सांगत आहे ते तुम्ही पाठ करून ठेवा, कारण परीक्षेला काय केव्हा विचारलं जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुमचा एक एक मार्क हा पक्काच झाला पाहिजे. तर बंगालचा शेवटचा गव्हर्नर आहे तर तो आहे वॉरेन हेस्टिंग्ज. तर याच्या काळात गव्हर्नर पद संपून गव्हर्नर जनरल पद सुरू झाले. बघा, याच्या काळात जे होतं ते गव्हर्नर पद मिटवून टाकलं होतं आणि नवीन पद सुरू केलं होतं. तर कोणतं? गव्हर्नर जनरल पद. हेही तुम्हाला देखील परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट 1773मुळे बदल झाला. तोच पुढे पहिला गव्हर्नर जनरल बनला. बघा, पहिला गव्हर्नर जनरल बनणारा होता वॉरेन हॉस्टेज. तिसऱ्या क्रमांकाचा आहे बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल. तर बघा, मागे जे गेलं ते जे आहे वॉरेन हॉस्टेज, तर सांगायची गरज नाही आहे. ब्रिटिशांनी भारतावर केंद्रीकृत नियंत्रण सुरू केले. न्यायव्यवस्था आणि प्रशासन सुधारण्याचा प्रयत्न केला. भारतातील ब्रिटिश प्रशासनाची पायाभरणी केली. पुढचे आहे बंगालच्या शेवटचा गव्हर्नर जनरल. तर कोण होता? विल्यम बेंटिक. याच्या काळात सामाजिक सुधारणा झाल्या. सतीप्रथा बंद केली. बघा, याच्या काळात सतीप्रथा बंद झालेली आहे 1829मध्ये. पुढे भारताचा गव्हर्नर जनरल बनला. पुढचं बघूया, भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण? तर कोण आहे? विल्यम बेंटिक. बघा, तेच ते आलेलं आहे. 1833च्या चार्टर ॲक्ट 1833 नंतर संपूर्ण भारतावर अधिकार मिळाला. भारतात एकच प्रशासन प्रणाली लागू झाली होती. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? तर लॉर्ड कनिंग. बघा, हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल तर तो आहे लॉर्ड कनिंग. 1857च्या बंडच्या काळात 1857च्या बंडच्या काळात होता. यानंतर कंपनी राज संपून ब्रिटिश सरकारचा थेट कारभार सुरू झाला. पुढचं बघूया, भारताचा प्रथम व्हाईसरॉय. बघा, कोण होता? लॉर्ड कनिंग. भारताचा प्रथम व्हाईसरॉय. 1858पासून ब्रिटिश राणीच्या नावाने कारभार सुरू झाला. तो भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. 8व्या क्रमांकाचा आहे भारताचा शेवटचा व्हाईसरॉय. तो कोण होता? लॉर्ड माउंटबॅटन. बघा, भारताचा शेवटचा व्हाईसरॉय विचारलेला आहे तर तो कोण आहे? माउंटबॅटन. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी व्हाईसरॉय होता. भारताचे स्वातंत्र्य 1947 याच्या काळात मिळाले. भारताचे विभाजन इंडिया पाकिस्तान याच वेळी झाले होते. बघा, मी जे पॉईंट सांगत आहे तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे कसं तुम्हाला परीक्षेला केव्हा काय विचारलं हे सांगता येणार नाही. पुढचं बघूया, स्वातंत्र्य भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल. तर कोण? लॉर्ड माउंटबॅटन. बघा, जे मागे गेलेले प्रश्न आहेत तेच पुढे रिपीट होत आहे. स्वातंत्र्यानंतर काही काळ भारताचा प्रमुख म्हणून काम केले. ब्रिटिश ते भारतीय प्रशासनात ट्रान्झिशन केला. 10व्या क्रमांकाचा आहे प्रश्न, भारताचा प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल. बघा, हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाऊ शकतो. येणाऱ्या काळात कोणती ना कोणती भरती असो, हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाईल. भारताचा प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर ते होते सी राजगोपालाचारी. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. स्वातंत्र्यानंतर पूर्णपणे भारतीय नेतृत्व सुरू झाल्याचे प्रतीक. बघा मित्रांनो, हे होते आजचे IMP क्वेश्चन्स. जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ अजून एकदा नक्की बघा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.